पुन्हा एकदा जाऊया आता आपण वेगवेगळ्या ठिकाणचं दर्शन घ्यायला पुण्यामध्ये जाऊया, कारण पुण्यामध्ये दगडूशेठ बाप्पाचं दर्शन आपण घेणार आहोत। पण त्याचवेळी तिकडे भक्तांचा उत्साह किती मोठी गर्दी झाली ते देखील बघतोय, कारण तिकडे नेहमीच बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी होत असते आणि आज गाठ्यांचा हार बाप्पाला घालण्यात आलेला आहे। आजचा दिवस अर्थातच नवीन वर्षाचा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस, तर श्री गणेशा होतोय नवीन वर्षाचा आणि त्यानिमित्ताने बाप्पाच्या दर्शनासाठी भक्त मंडळी पोहोचलेली आहेत आणि बाप्पाचे आशीर्वाद घेत आहेत। तर दगडूशेठ बाप्पाचं दर्शन आम्ही तुम्हाला आता घडवतोय। नवीन वर्षाची सुरुवात ही पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन करायची असं अनेक भाविकांनी ठरवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर प्रचंड गर्दी आपल्याला मंदिरात बघायला मिळते। नवीन वर्षाची सुरुवात ही दरवर्षीप्रमाणे पुणेकरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन करायचं ठरवलेलं आहे। गुढीपाडवा म्हटलं की आपली गुढी उभारायची आणि मग आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी यायचं किंवा बाप्पाचं दर्शन घेऊन मग गुढी उभारायची, अशी साधारण पुण्यामध्ये परंपरा आहे, प्रथा आहे, जी वर्षानुवर्ष लोकांकडनं ज्याचं पालन केलं जातं। नवीन वर्षाची सुरुवात ही सुखानं, देवाच्या दर्शनानं व्हावी, हे नवीन वर्ष जे आहे ते उत्साहात जावं, आनंदात जावं, यासाठी म्हणून भाविक जे असतात ते या मंदिरात येत असतात। आपण जर बघितलं तर गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला जो गाठ्यांचा हार असतो, गाठींचा हार यावर्षी घालण्यात आलेला आहे आणि ती यावर्षीची खरं तर खासियत आहे। आपण बघू शकतो की लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत, सातत्यानं भाविक जे आहेत त्यांना आत सोडलं जात आहे आणि तितक्याच घाईनं त्यांना पुढेही पाठवलं जात आहे, कारण प्रचंड मोठी गर्दी सध्या मंदिरात आहे। अनेक लोक जे आहेत तिथे आलेले आहेत बाप्पाचं दर्शन घेऊन, त्यांनी त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती केलेली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह देव्यानी अदलाबादकर, एबीपी माझा। आणि आता आपण माझ्या मागे बघताय ढोल पथकाचा परफॉर्मन्स।